कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ऐकू पाणी आणून देऊ? नाही 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 आलीस का ग? काय म्हणाली वर्षा? काय म्हणाली? बरी आहे ना ती? हा हा काय ग बाई रडत तुला काय झालं? काही तुला नाही काय झालं? घाम का आला? काही नाही आई ते बरी आहेस ना तू? मी बरी आहे. मी बोलले वर्षाताईंशी बोलले मी. हा वर्षाताई म्हणत होत्या की आता नोकरी नाही करणार म्हणे. बरे एवढीच्या बाळाला ठेवून घरात काय नोकऱ्या करतात या बायका, मला कळत हो. नाही। एक महिना तिने नाही बसलंच पाहिजे घरामध्ये, म्हणजे कसं बाळाला पण जरा सवय होईल ना। नाही 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 तसं नाही म्हणायचंय. त्यांचं असं म्हणणं आहे की बाळाला जोपर्यंत थोडंफार कळत नाही तोपर्यंत काम नाही करायचं, नोकरी नाही करायची असं म्हणत होते. बाळाला जोपर्यंत कळत म्हणजे 3-4 वर्षाचं होईपर्यंत काही वेड लागलं का तिला? आई, तो नंदोने वर्षाचा प्रश्न आहे. त्यांनी खूप विचार करून निर्णय घेतला असेल ना, तो बाळाचाही विचार केला असेल. आणि वर्षाला जर का वाटतंय की तिने बाळासोबतच थांबावं तर उलट योग्य आहे ते. आणि काय ग, तुला एवढं थकल्यासारखं का वाटतंय? काय? दम लागलाय? नाही नाही ते जिनात चढून आले ना, उतरून गेले त्यामुळे जरा श्वास घ्यायला त्रास होते. बाकी काही अहो बाकी काही नाही झालंय मला. बाकी काही नाही. आता इथून पुढे तू जिन्यावरून वर खाली अजिबात करायचं नाही. तुला कोणाला भेटायचं असेल त्यांना घरी बोलव, त्यांच्यासोबत दिवसभर गप्पा मार, चालेल. पण तू अजिबात बाहेर जायचं नाहीस आता. सांगितलं होतं ना मी तुला, जाऊ नको किती अर्जव केले तरी ऐकलं नाही रे हिने माझं. काय पडलेली असते तुला बाई आनंदी? जगाला काही झालं की तू धावत पळायचं का? स्वतःची तब्येत नको काय बघायला? आता अजिबात जायचं नाही. गेलीच तर बघ, आता तू जाऊन बघ, मी बसते इथे. आई तुम्ही काय नजर कैदेत ठेवण्याचा विचार करताय का मला? तसं समज हवं तर. किंवा माझे म्हणजे तुम्ही मायलेक मला घरात डांबून ठेवणार आहात? नाही, तसं नाही. तू घरात व्यवस्थित आराम कर आणि तुला काही अजिबात बोर वगैरे होणार नाही. मी काय सांगते तिकडे जरा लक्ष ठेव. आता रोज सकाळी उठायचं आणि आराम करायचा, अजिबात काम करायचं नाही, बरोबर आहे? ऐक, मी एक काम करतो, तुला ना एक घंटी आणून देतो. त्या घंटीवर आहे ना तू सगळ्या गोष्टी मागवून घे. म्हणजे तुला जे काय पाहिजे असेल ना, घंटी वाजवायची. मी सगळ्या गोष्टी तुझ्यासमोर हजर करेन. जेवण, नाश्ता, स्नॅक्स काय असेल ते. तू नाही उठायचं जागेवर. बसल्या जागेवरून उठायचं नाही, संपला विषय. आणि हा, तुला पाय मोकळे करावेसे वाटले काही हरकत नाही, घरातल्या घरामध्ये 4 फेऱ्या मारायच्या. आणि समजा तुला वारा भावा आहे म्हणून तुला टेरेसवर जावं असं वाटत असेल, हरकत नाही, मला सांगायचं. पण टेरेसवर एकटं जायचं नाही. मी असेल सोबत तरच जायचं. बरोबर कळलं? येतंय, लक्षात येतंय? कळलं. आता स्वयंपाक करायला जाऊ का? बाहेर पालत्या गडावर पाणी, एवढं सगळं समजावून सांगतोय तुला. तू काम करायचं नाहीयेस आनंदी, तू फक्त आराम करायचा आहेस, हे समजावून सांगतोय तुला. अहो पण रात्रीचा स्वयंपाक बाकी ना, स्वयंपाक तर करू द्या. भूक नाही का लागली तुम्हाला दोघांना? आई मी करेन स्वयंपाक, मला येतो स्वयंपाक. नाही आई राहू दे, का? मी करेन ना. का अशी काय तोंड करता रे तुम्ही? कधी काय मी स्वयंपाक बनवला नाही का? एवढं आयुष्य गेलं माझं, काय स्वयंपाक बनवला नाही? करते मी स्वयंपाक. नाही. मी नाश्ता करतेच ना. अगं नाश्त्याची गोष्ट वेगळी आहे ग. जेवणामध्ये कधी मीठ कमी असतं, कधी मसालाच नसतो, असं नाही चालत. तोंडावर बोलतो रे. आईला आता वयानुसार होतं असं, म्हणजे आता माणूस म्हटलं थोडा चुका होणारच. मी बनवते बाई, तुझ्या हातचा तो पानसट वरण भात मला खायची अजिबात इच्छा नाही राघव. आई तेवढंच येतं बनवता, पण सुंदर बनवतो मी. गप्पा बस. अरे सगळ्यांना आवडतं, तिला पण आवडतं आणि तुला सुद्धा आवडतं माझ्या हातचं वरण भात. आपला तो बाबा दुसऱ्याचं काय तसं, त्याच्या वरण भाताला सुंदर वरण भात. काही नाही, मी बनवते स्वयंपाक, म्हणजे मी बनवते, तू अजिबात मध्ये पडू नको. पुरुष काय गरज आहे तुला? तू आराम कर, मी बनवतो. एक मिनिट थांबा. मी आज ना तुम्हाला दोघांना खरं सांगते. तुम्हाला वाईट वाटेल, फार काही बरं नाही बनवत आई. तुम्ही पण आणि तुम्ही पण. त्रास होता, चिंगीला पण नाही आवडत. वा ग वा, तोंडावर बोलते सासूला. तसं नाही आहे. ही पहिली सून अशी बघितली. अगं मला माझ्या तोंडावर सांगते की नाही तुम्ही चांगलं नाही बनत, मी चांगलं बनवते. असं नाही असं काय? असं मी बनवते स्वयंपाक आणि चांगला बनवते. अजिबात कोणी नावं ठेवायचं प्रयत्न करू नका. आज मी वालाची खिचडी बनवते.
आवडेल ना तुला? आवड ना आवड, मला काय करायचंय, मी बनवते म्हणजे बनवते. नाही खाल्लं ना कोणी तसं नाक दाबीन आणि तोंडामध्ये भरवीन. लहानपणी मी तशीच भरवायची त्याला. नाही नाही म्हणायला, तुला पण भरवीन. मला म्हणते मी नका कर स्वयंपाक, वालाची खिचडी बनवते की नाही बघा. बाई काय अवस्था करून ठेवली किचनची. नाही, अशाने आनंदीला जेवण नाही मिळणार. तिला तर जेवण मिळालं पाहिजे. नाही, मलाच काहीतरी करायला लागेल. अगदी कांदा. हा छान झाला कांदा. वा, आपण हा अगं बाई, पोळ्या गोल झाल्या असतील बाई. हा, मीच केल्या ना, मीच केल्या एवढ्या गोल पोळ्या, जमतात मला. अगं बाई, मला कधीच वाटलं नव्हतं या बाईला मी मदत करेन. आता काय करणार, आनंदीसाठी करावं लागतं सगळं. भाजीमध्ये तिखट मीठ नाही टाकलं मी, नुसतेच बटाटे. तेच बसून राहायचं, हलायचं नाही. संपव. आजी, आज तू भात तुझ्या हाताने केलायस म्हणून तू मला इथे असं अडकवलंस. हो, पण चांगला झालाय. खाऊन बघ, खाऊन बघ. राघवा, ए राघवा, ये. आनंदी आले. अगं बाई, काही आलीस का ग? ये. काय ते आई, नाही म्हणजे जेवण जेवलंच पाहिजे का आज? उपवास धरूया ना. का? कशाला? हा? काय फुकाचे कष्ट केली का मी? बस इथे कोपऱ्यात, हलायचं नाही सगळं खाल्ल्याशिवाय. वा, लक्ष्मी ये, लक्ष्मी ये, बस. नारायणाच्या बाजूला बस, माझे लक्ष्मी नारायण. घ्या, सुरू करा. वाव, काय मस्त झाली खिचडी. हा, खरंच? वा वा वा. आई, खरंच छान झालाय भात. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.